मीरा भाईंदरमध्ये परप्रांतीयांच्या नाकावर टिच्चून मराठी माणसाचा मोर्चा यशस्वी। मराठी आंदोलकांची धरपकड केल्यानं पोलीस आणि सरकार विरोधात रोष। मराठी माणूस एकवटला याचा आनंद। मनसे नेते अविनाश जाधवांची प्रतिक्रिया। तर आमच्या नादाला लागायचं नाही, परप्रांतीयांना इशारा। मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना जोरदार विरोध। मोर्चेकरांनी बॉटल फेकून मारली जोरदार घोषणाबाजीनंतर सरनाईकांचा मात्र मोर्चातून काढता पाय। मनसेच्या मोर्चाला परवानगी का नाकारली? मुख्यमंत्री फडणवीसांची राज्याच्या पोलीस महासंचालकांना विचारणा। सरकारच्या बदनामीचा डाव आहे का? चौकशी करा, अहवाल सादर करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची सत्ताधाऱ्यांविरोधात नकला करत घोषणाबाजी। नीलम गोऱ्हे, चंद्रशेखर बावनकुळे, नितेश राणे आणि भरत गोगावलेंसमोर घोषणा। महाराष्ट्राचे सुपुत्र आणि सरन्यायाधीश भूषण गवईंचा विधिमंडळात सत्कार। भूषण गवई इतिहास घडवणार, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना 8 दिवसात अटक न झाल्यास आत्मदहन करणार। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा। पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन। रिक्त जागांसाठी लवकरच मेगा भरती। मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। नोकर भरतीत हायगाई न करण्याचीही ग्वाही। पुण्यातील 61 पूल लवकरच जमीनदोस्त करणार। कार्यवाहीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून आता कारवाईला वेग। पुण्याच्या खोपडेनगरमध्ये मुलीला इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून पडण्यापासून वाचवलं। घर बंद असताना चिमुकली खिडकीतून बाहेर गजाला लटकून राहिल्याने वाचवण्यात यश। यवतमाळच्या वंजारी फैल परिसरात धक्कादायक प्रकार। गुप्तधनासाठी अघोरी कृत्य। अल्पवयीन मुलीला दिले चटके। पैशाच्या वादातून बुलढाण्यात मायलेकीला महिलांची मारहाण। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। 4 महिलांविरोधात गुन्हा दाखल। पंतप्रधान मोदींची बोलिव्हियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत द्विपक्षीय चर्चा। व्यापारासह विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर। ट्रम्प यांनी अतिरिक्त कर आकारण्याची मुदत वाढवली। 9 जुलैऐवजी 1 ऑगस्टपासून कर आकारणी। ब्रिक्समधील देशांना 10% अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय। सुरक्षा परिषदेचं कायम सदस्यत्व द्या। पंतप्रधान मोदींची ब्रिक्सच्या मंचावरून मागणी। ग्लोबल साऊथच्या विकासासाठी कटिबद्धता असावी, मोदींचं प्रतिपादन। मुंबई हल्ल्यावेळी पाक लष्कराचा हस्तक होतो। दहशतवादी तहूर राणाची कबुली। हल्ल्यासाठी मदत केल्याचंही राणानं केलं मान्य।